आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास तुमच्यासाठी। मुंबईमधल्या लाला लजपतराय कॉलेजच्या बाहेर मी आता आहे आणि इथल्या BMMच्या स्टुडंट्सने मिळून 2 वर्षापूर्वी एक उपक्रम सुरू केला होता। हा उपक्रम खरं तर खूप छोट्या प्रमाणात सुरू केला होता, पण आता या उपक्रमाने खूप मोठं रूप घेतलेलं आहे आणि सगळीकडेच या ग्रुपचं खूप कौतुक होत आहे। खूप छान त्यांच्याकडनं उपक्रम सुरू केलेले आहेत। बेसिकली या उपक्रमाचं नाव आहे अब मैं एक बजाऊ आणि ही एक त्यांचं वेगळ्या टाईपची कॉन्सेप्ट आहे आणि माझ्या हातात तुम्ही व्हिसल बघताय, एक शिट्टी बघताय आणि यांची कॉन्सेप्ट बेसिकली अशी आहे की रस्त्यामध्ये जाता येता बरेच मुलींना त्रास दिला जातो, त्यांच्यावर कमेंट्स केले जातात आणि अशा वेळेस बऱ्याच अशा घटना आत्तापर्यंत आपण ज्या बघितल्या आहेत मुलींच्या बाबतीतल्या, त्याच्यात असं झालं आहे की लोकांच्या दुर्लक्षामुळे, त्यांनी लक्ष न दिल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि हे रोखण्यासाठी, इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे। तुमच्याकडे यांच्याकडनं मुलींना शिट्टी प्रोव्हाइड केली जाते, ते देतात सगळ्यांना आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्यावर जर असं काही त्रास तुम्हाला कोणी देत असेल आणि तुम्हाला जर असं काही कोणी कमेंट्स करत असेल तर तिथे उभं राहून तुम्हाला फक्त शिट्टी वाजवायची आहे। आम्ही शिटी मोफत लोकांना दिलेल्या, रेल्वेच्या ट्रेनमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही त्या लोकांना एड्युकेट पण केलं। तर बेसिकली अब मैं एक बजाऊ म्हणजे मी शिटी वाजवू का? मुलांनी तुला छेडलं की तू शिटी वाजवणार आणि लोकांना तुझ्याजवळ बघायला लावणार, ज्याच्यामुळे लोक तुमच्याकडे येणार आणि तुमची मदत करणार। आम्ही पथनाट्याचं सुद्धा आयोजन केलेलं, त्याच्यामध्ये आम्ही बायकांविरुद्ध जे काही अत्याचार होतात ते आम्ही दाखवलेले समाजाला आणि त्यांना सांगितलेलं की हे एकदम चुकीचं आहे। अपने स्टूडेंट्स के साथ आज से 2 साल पहले हमने एक मुहिम जारी की थी जिसका नाम है अब मैं बजाऊं क्या। कुछ बच्चों के साथ मिलके लड़कियां, जिसमें मेन थी 8 लड़कियां और 2 लड़के थे, पर 6 बच्चों ने मिलकर ये कॉन्सेप्ट हमारे साथ मिलकर शुरू किया। इसका मेन USP और ख़ास अंदाज यही है कि औरतों को हम जागृत करें और साथ में उनको इतना एक छोटा सा एक टूल दें जिससे वो अपने आप को उस क्षण के लिए प्रोटेक्ट कर सकें। एकंदरच अशा महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीझिंगबद्दल हा एक उपक्रम यांच्या कॉलेजमध्ये यंगस्टर्सच्या द्वारे घेतला गेलेला आहे। नक्कीच ही खूप स्तुत्य गोष्ट आहे की यंगस्टर्समध्ये सुद्धा अशा बाबतीत एक अवेअरनेस निर्माण होतो आहे आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सुद्धा कुठे जाणार असाल तर तुमच्याजवळ ही छोटीशी व्हिसल ठेवली यांनी दिलेल्या मेसेजप्रमाणे आणि तुम्हाला जर असा काही त्रास होत असेल तर तुम्ही लक्ष वेधून घेतलं तर नक्कीच तुम्हाला कोणीतरी मदतीला येईल। कॅमेरामन उत्तमसह पूर्वा सुभेदार, ABP माझा, मुंबई।